नमस्कार, मी पद्माकर पाटील सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आणि आपण बघत आहात मराठा प्रीमियर लीग चोपडा पर्व तिसरे आणि तिसऱ्या पर्वाचा आजच्या दिवशीचा हा चौथा सामना हायटेक कॉम्प्युटर व्हर्सेस हॉटेल साई प्रसादम। हायटेक कॉम्प्युटर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे। मनोज जाधव स्ट्राईकला असतील, नॉन स्ट्राईकला असतील प्रवीण पाटील, गोलंदाजीची सुरुवात करतील शरद सनेर। पहिला चेंडू आणि पहिला षटकार, या षटकाराचे प्रायोजक एकविरा प्रायवूड नारायणराव पाटील आणि लागोपाठ 6 चेंडूत 6 षटकार जर कोणी लगावतंय तर विकासो सोसायटीचे माजी चेअरमन हातेड नरेंद्र पितांबर पाटील बाविस्कर यांच्याकडून 1100 रुपयाचं रोख पारितोषिक आणि नारायणराव पाटील यांच्याकडून लागोपाठ 3 विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला आणि 6 चेंडूत 6 षटकार मारणाऱ्या फलंदाजाला एक घड्याळ गिफ्ट म्हणून दिलं जाईल। सतीश कोळी चोपडा केसीएलचे अध्यक्ष। दरम्यान या चेंडूला सरळ बॅटने टोलवलेलं आहे, वन बाउंस चौकार आणि या चौकाराचे प्रायोजक आहेत माननीय श्री शांताराम दादा पाटील रुखणखेडा आणि या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक रवींद्र दंगल पाटील काजीपुरा। फुलटच चेंडू आणि चांगलं क्षेत्ररक्षण, शॉट कव्हर क्षेत्रात आणि जर पहिल्याच अटेम्प्टला जर बॉल पिक केला असता तर मात्र माझ्या मते एक संधी निर्माण झाली असती, मनोज संकटात सापडू शकले असते, परंतु तसं काही झालेलं नाहीये। 11 धावा झालेल्या आहेत। मनोज आता नॉन स्ट्राईकला, प्रवीण पाटील सामना करतील शरद यांचा। 10 षटकांचा सामना, 2 षटकांचा पॉवर प्ले। ज्ञानयोग फाउंडेशन खेळाडू भोजनालय कक्षाची प्रायोजक। उभे उभे खेळण्याचा प्रयत्न, कुठलंही फुटवर्क या ठिकाणी दिसलेलं नाहीये। बघा, क्रिकेटमध्ये फुटवर्क आणि मोबाईलमध्ये नेटवर्क अत्यंत आवश्यक असतं, त्या ठिकाणी अजूनपर्यंत तरी फुटवर्क या ठिकाणी दिसलेलं नाहीये। या ठिकाणी चौकाराने षटक समाप्त होते। पहिलं षटक समाप्त झालेलं आहे। 15 धावा, बिनबाद 15, चांगली सुरुवात आणि या चौकाराचे प्रायोजक श्री शांताराम दादा पाटील रुखणखेडा। ज्ञानेश पाटील, ओ लेग स्पिन गोलंदाज आणि या ठिकाणी आपल्या विविधतेने नटलेल्या गोलंदाजीसाठी ओळखले जातात ज्ञानेश। चांगलं मिश्रण, लेग स्पिन, फ्लिपर, यावेळेस फ्लाइटेड चेंडू होता आणि फटका फसलेला आहे। मनोज जाधव यांना अलगद आपल्या जाळ्यात अडकवलेलं आहे आणि कॉटन बॉल केलेलं आहे। ज्ञानेश पाटील यांनी मनोज जाधव यांना तंबूचा रस्ता दाखवलेला आहे। थोडेसे ओव्हर कॉन्फिडन्स दिसलेले होते मनोज जाधव।
तर मी अगोदरच सांगितलं होतं ज्ञानेश पाटील आपल्या विविधतेने नटलेल्या गोलंदाजीसाठी ओळखले जातात. चांगलं मिश्रण या ठिकाणी करतायत. मनोज जाधव यांच्यासारखा एक खंदा फलंदाज त्यांनी तंबूत परतवलेला आहे. फ्लायटेड चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर सटीक लाईन आणि लेंथने गोलंदाजी करतायत. मनोज थोडेसे शॉट सिलेक्शन मध्ये चुकलेले आहेत. पुन्हा एकदा चांगला चेंडू, चांगल्या टप्प्यावर चेंडू गेलेला आहे. अतिरिक्त उसळी या चेंडूला मिळालेली आहे आणि आपल्याला या स्पर्धेतलं दुसरं निर्धाव षटक बघायला मिळतंय का हा चेंडू सांगेल आपल्याला. आणि सांगितलेलं आहे की हे निर्धाव षटक आहे. उत्कृष्ट गोलंदाजी, विकेट मॅडन ज्ञानेश पाटील यांचं कौतुक करावं लागेल. हायटेक कॉम्प्युटर वर्सेस हॉटेल साई प्रसादम या दोन संघांच्या दरम्यान हा सामना सुरू आहे. हॉटेल साई प्रसादम यांनी नाणेफेक गमावलेली होती आणि त्यांच्या पथ्यावर पडलेली ती गमावलेली नाणेफेक. प्रीतम सर आलेले आहेत. प्रीतम सोनवणे. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा हा चेंडू. चला, गोलंदाजीच्या शैलीवर या ठिकाणी आक्षेप नोंदवण्यात आलेला आहे. बघूया गोलंदाजीची शैली कशी आहे. चला, तर हा नो बॉल घोषित करण्यात आलेला आहे आणि पुढचा चेंडू असेल फ्री हिट. पंचांचा पंखा फिरताना दिसेल. जो इशारा असेल की फ्री हिट तर उघडा डोळे, बघा नीट, कारण पुढचा चेंडू असेल फ्री हिट. आडव्या बॅटने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसलेला आहे. संदीप भाऊ जैन यांचं मराठा प्रीमियर लीग परिवारातर्फे मनपूर्वक हार्दिक स्वागत. यावेळेस दिशाहीन चेंडू, वाईडचा इशारा. धावसंख्या 17 धावा. तिसरे षटक घेऊन आलेले प्रीतम. प्रवीण पाटील स्ट्राईकला असतील. उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन होतंय हॉटेल साई प्रसादम या संघाकडून. स्टार खेळाडू, चोपडा तालुक्याचे एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू शशांक पाटील उर्फ दादूभाऊ आमच्यासोबत उपस्थित झालेले. तर दादूभाऊ, आपलं मनपूर्वक स्वागत.
3 षटकांची समाप्ती. 22 धावा, 1 गडी बाद. महेंद्र पाटील सर आणि प्रवीण पाटील फलंदाजी करतायत. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू. उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन हॉटेल साई प्रसादम. शरद सनीर. ऑन साइडला टोलवलेला फटका, नो बॉलचा इशारा आलेला आहे. कमरेच्या वरचा हा फुलटॉस चेंडू. आणि हा षटकार असेल, कारण की बघा हवा सुरू आहे आणि ज्या पद्धतीने हवा सुरू आहे तर हवा कुठल्याही संघाची दिशा आणि दशा बदलवू शकते. टेनिस बॉल क्रिकेटचा जर आपण विचार केला तर मुजीब, आपका भी बहुत बहुत स्वागत, वेलकम. हलक्या हाताने खेळलेला हा फटका, 1 धाव आणि या एका धावेने धावसंख्या 32 धावांवर जाऊन पोहोचलेली आहे. दहा षटकांचा हा सामना. फुलटॉस चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने, 1 बाउन्स, चौकार. आणि या चौकाराचे प्रायोजक शांताराम दादा पाटील रुखणखेडा. 36 धावा, 36. राहुल शिंदे आज आपला वाढदिवस साजरा करतायत आणि राहुल शिंदे आपल्याला मराठा प्रीमियर लीग परिवारातर्फे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. राहुल शिंदे लासूरकर. चला पुन्हा एकदा चौकार आलेला आहे. श्री शांताराम दादा पाटील यांनी प्रायोजित केलेला हा चौकार. 40 धावा, 1 गडी बाद. स्ट्राईकला असतील प्रवीण. 13 चेंडू, 18 धावा. यावेळी चेंडू हवेत आणि हवा, हवा आणि फक्त हवा. हवा या चेंडूला सोबत बाहेर घेऊन गेलेली आहे आणि हा षटकार आलेला आहे, ज्याचे प्रायोजक आहेत एकविरा प्लायवूड जळगाव, नारायणराव पाटील. 46 धावा.
डॉट बॉल. सूर्यकांत पाटील गोलंदाजी करतायत. अर्धशतकापासून एक धाव दूर. षटकातला हा शेवटचा चेंडू. पाचवं षटक संपलेलं आहे आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर हायटेक कॉम्प्युटर या संघाची धावसंख्या 49 धावा, एक गडी बाद. बाद होणारा एकमेव फलंदाज आहे मनोज जाधव. आणि ड्रिंक्स ट्रॉली आता मैदानात येताना दिसेल, जिचे प्रायोजक असतील विवेकानंद कापडनीस, शिक्षण महर्षी आबासो वता पाटील फाउंडेशन. Every drop treated, every molecule moved, every industry advanced. In the quiet hum of precision engineering, a silent force drives the world forward. That force is Verito Engineering Private Limited. What began as a vision to solve complex mixing and dosing challenges has grown into a global name synonymous with reliability, innovation, and impact. From the heart of India, we are building technologies that shape the future of industries worldwide. With 2 state-of-the-art manufacturing units spanning 26,000 to 50,000 square feet, Verito stands equipped to deliver engineering excellence at scale. Agitators and mixers. From massive 100 HP agitators handling 15-meter shafts to ultra-precise reactors, mixer and agitators for pharma and chemical industries, cosmetics, medical and mining industries. Flash mixers, flocculators and stirrers, mastering the flow, enabling the essential in water treatment, chemical blending, and sludge holding and mixing. Chemical dosing pumps and skids, metering pump. Engineered for precision, built to last. Whether diaphragm, plunger, or screw, every pump delivers accuracy up to plus or minus 1%. Repeatability to plus or minus 3%. Performance confirm API 675 standard. Complete chemical injection packages. Customized dosing solutions that fuel power plants, treat water systems. पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. ड्रिंक्स अवकाशानंतरचा पहिला चेंडू. भावेश गोलंदाजीला आलेले. पाच षटकांची समाप्ती, 49 धावा, एक गडी बाद. बोनस धावा.
4 धावा आणि या चौकाराचे प्रायोजक श्री शांताराम दादा पाटील रुखंडखेडा. भावेश यांचा हा आखूड टप्प्याचा चेंडू लेगस्टंपच्या बाहेर फाईन लेगच्या दिशेने टोलवलेला हा चौकार. त्रेपन्न धावा झालेल्या आहेत. अर्धशतक आता पूर्ण झालेलं आहे. सहावं षटक भावेश सोनवणे घेऊन आलेले आहेत. 1.4 षटकात भावेश यांनी 9 धावा खर्च केलेल्या आहेत. अजूनपर्यंत त्यांना विकेट मात्र घेता आलेली नाहीये. एक मात्र गडी बाद झालेला आहे. मनोज जाधव एक आत्मघातकी फटका खेळण्याच्या नादात मनोज यांनी आपला बळी गमावलेला आहे. प्रवीण पाटील 20 चेंडू 29 धावा. 6 षटकांची समाप्ती. हायटेक कॉम्प्युटर 55 धावा 1 गडी बाद. शॉट थर्ड मॅनच्या दिशेने 1 धाव. 56 धावा झालेल्या आहेत. उमेश पाटील गोलंदाजीला आलेले आहेत. ॲडव्होकेट उमेश पाटील. आखूड टप्प्याचा चेंडू बॅकफुटवर जाऊन पूल केलेला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी खराब थ्रो आणि 2 धावा. 58 धावा. चला, ॲडव्होकेट उमेश पाटील गोलंदाजी करतायत तर उमेश साळुंखे या ठिकाणी ऑर्गनायझरची भूमिका अतिशय योग्य पद्धतीने पार पाडतायत.
60 धावा, 1 गडी बाद. चांगला फटका. क्षेत्ररक्षक धावतोय परंतु चेंडू अडू शकत नाहीये. 4 धावा मिळतील. या चौकाराचे प्रायोजक शांताराम दादा पाटील, रुखणखेडा. कोळी प्रीमियर लीग चोपडा चे संचालक सतीश दादा कोळी आपल्यासोबत उपस्थित आहेत. त्यांचं आपण स्वागत करूया. त्यानंतर शशांक पाटील अर्थात दादू भाऊ हे सुद्धा स्टार खेळाडू आपल्यासोबत उपस्थित आहेत. दादू भाऊ आपण सुद्धा मंचाकडे जायचंय आणि आपलं स्वागत आणि आपला सत्कार स्वीकारायचा आहे. सतीश दादा कोळी, कोळी क्रिकेट लीग चोपडा आणि शशांक अर्थात दादू शशांक पाटील हे दोन्ही आपलं स्वागत या ठिकाणी स्वीकारतील. चेंडू उंच आणि सरळ सीमारेषा पार. एकविरा प्लायवूड प्रायोजित सुपर 6 नारायणराव पाटील. 7 षटकांची समाप्ती, 70 धावा, 1 गडी बाद. बाद होणार एकमात्र फलंदाज मनोज जाधव. फलंदाज रिटायर्ड बाद झालेले आहेत. तर या ठिकाणी फलंदाज झेलबाद झालेले आहेत. एक चांगला झेल या ठिकाणी टिपला गेलेला आहे. 71 धावा, 3 गडी बाद.
तर या ठिकाणी एकदा पंच चेक करू इच्छित आहे की फलंदाजाने फटका खेळल्यावर हिट विकेट तर झाले नाहीयेत. तर बघूया तिसरे पंच स्टायलिश मॅन फ्रॉम नाशिक, आगळ्या वेगळ्या शैलीसाठी ओळखले जातात, मयूर सोनवणे. चला हा षटकार असेल, षटकार. पी पाटील रावसाहेब, प्लेयर डगआउटचे प्रायोजक. फुलटॉस चेंडू आणि चेंडू सरळ हातात. प्रीतम यांनी झेल टिपलेला आहे. चौथा फलंदाज हायटेक कॉम्प्युटर संघाचा तंबूत परततोय. 81 धावांवर भावेश पाटील यांना परतावं लागेल. उमेश पाटील दुसरं यश प्राप्त करतायत. आणि या ठिकाणी फलंदाजाला परतावं लागेल. अजय पाटील यांनी यष्ट्यांच्या मागे चांगला झेल टिपलेला आहे. एक्क्याऐंशी धावा, 5 गडी बाद. षटकातला शेवटचा चेंडू असेल सूर्यकांत पाटील यांचा. ओ यावेळेस मात्र अपील होते. आणि पंचांनी हे अपील फेटाळलेलं आहे. 9 षटकांची समाप्ती, 81 धावा, 5 गडी बाद. तर या षटकाराचे प्रायोजक असतील नारायणराव पाटील, संचालक एकविरा प्लायबोर्ड. लेफ्ट आर्म राउंड द विकेट, कटिंग थ्रू
अक्रॉस द लाईन अगेन्स्ट द टर्न. चांगला संपर्क आणि चेंडू गेलेला आहे सीमा रेषा पार. बिग बिग षटकार. धावा झालेले आहेत. षटकातले 2 चेंडू शिल्लक. 2 षटकार जर येत आहे तर 100 गाठू शकतो फलंदाजी करणारा संघ. आणि प्रयत्न असेल फलंदाजाचा मोठे मोठे फटके लगावण्याचा. यावेळेस फाईन लेगच्या दिशेने मिसफिल्ड आणि चौकार. 92 धावा. सचिन पाटील यांच्या बॅटमधून आलेला हा चौकार. तर बघा मनोज जाधव यांची बॅट तळपलेली नसताना सुद्धा जर 100च्या जवळपास हा संघ पोहोचू शकतो तर मनोज जाधव जर टिकून खेळले असते जबाबदारीने तर किती धावा झाल्या असत्या. दरम्यान शेवटचा चेंडू सरळ विचारपीठावर स्थिरावलेला आहे आणि या षटकाराच्या मदतीने 98 धावा झालेल्या आहेत आणि 99 धावांचं आव्हान असेल हॉटेल साई प्रसादम या संघासमोर. 99 रन्स टू विन.
won the toss and they have elected to ball first. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर विकेट. 99 धावांचं लक्ष्य असेल हॉटेल साई प्रसादम या संघासमोर. 99चा अहवाल आणि पहिल्या चेंडूवर गडी बाद झालेला आहे. दोन्ही संघांनी 12वा खेळाडू लवकरात लवकर पाठवायचा आहे, त्याशिवाय पंचांनी सामना सुरू करू नये. 12वा खेळाडू आल्याशिवाय सामना सुरू होणार नाही. तर वार आणि पलटवार बघायला मिळत आहेत. पहिल्या चेंडूवर विकेट घेतलेली होती, त्यानंतर फलंदाजाने येता बरोबर आपले इरादे या ठिकाणी स्पष्ट केलेले आहेत. फलंदाजी करणाऱ्या संघाचा 12वा खेळाडू हे बघा वारंवार सांगतोय की आपण यायचंय, नंतर कुठलीही तक्रार ऐकली जाणार नाहीये. यावेळेस शॉट ऑफ लेंथ चेंडू बॅकफुटवर जात या चेंडूला पुल केलेला आहे. षटकार आलेला आहे. या षटकाराचे प्रायोजक एकविरा प्लायवूड नारायणराव पाटील. आणि हा लागोपाठ तिसरा षटकार जातोय का, तर गेलेला आहे. पहिल्या चेंडूवर विकेट वार केलेला होता गोलंदाजाने, तो जिव्हारी लागलेला होता फलंदाजी करणाऱ्या संघाला. त्यानंतर मात्र फलंदाजाने कमबॅक केलेला आहे आणि लागोपाठ 3 षटकार लगावलेले आहेत. तीन चेंडू 18 धावा. सूर्यकांत पाटील सूर्या या ठिकाणी तळपताना दिसतोय. चौथा षटकार, फुलटॉस चेंडू आणि फुलटॉल या ठिकाणी वसूल केलेला आहे. अतिशय उत्कृष्ट हा फिल्डिंगचा नमुना आपल्याला बघायला मिळाला. वेल एफर्ट, चांगलं क्षेत्ररक्षण नक्कीच आपल्या संघासाठी सचिन यांनी काही धावा वाचवलेल्या आहेत. एकच धाव मिळालेली. आदित्य पाटील
आदित्य पाटील यांनी या चेंडूला उडवलेला आहे. चेंडू हवेत, लॉंग ऑफ मिड ऑफचा क्षेत्ररक्षक या चेंडूला टिपतोय आणि आदित्य पाटील यांना परतावं लागेल. दिनेश बाविस्कर सरांनी या षटकात 19 धावा मोजलेल्या आहेत आणि 2 गडी बाद केलेले आहेत. नवीन फलंदाज आता मैदानात आलेले आहेत. जयेश, पहिलं षटक संपलेलं आहे. हॉटेल साई प्रसादम संघाची धावसंख्या 2 बाद 19. गोलंदाजीला आलेले स्वतः अनुभवी मनोज जाधव. फुलटॉस चेंडू आणि मिसफिल्ड. एक धाव मिळते. काउस कॉर्नर कडे चेंडू येतोय आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्या 20. फटका फसलाय. चेंडू हवेत आणि पहले आप में एक बार नवाब साहब की गाड़ी निकल गई थी. इस बार कैच. कोई खिलाडी वहां तक नहीं पहुंच पाया. कुठलाही क्षेत्ररक्षक त्या चेंडूपर्यंत पोहोचू शकलेला नाहीये. मनोज अनुभवी आहेत. मनोज यांनी कॉल करायला हवं होतं की मी नाही घेते, तू जा, परंतु त्या ठिकाणी समन्वयाचा अभाव. 21 धावा. सूर्यकांत 5 चेंडू 20 धावा काढून फलंदाजी करतायत. चांगला चेंडू, डॉट बॉल. खराब चेंडू, शॉट ऑफ लेंथ, परंतु एक संधी होती. शॉट मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाकडे एक संधी होती, परंतु अवघड होती. एक धाव मिळालेली आहे. षटकातला हा 5वा चेंडू असेल मनोज यांचा. जयेश सोनवणे ऑन स्ट्राइक. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात गेलेला आहे. वाईडचा इशारा. अतिरिक्त धाव. 23 धावा, 2 गडी बाद. षटकातला शेवटचा चेंडू मनोज यांचा. दोन षटकांची समाप्ती. हॉटेल साई प्रसादम या संघाची धावसंख्या 23 धावा, 2 गडी बाद. 48 चेंडू आणि 76ची आवश्यकता. जयेश सोनवणे आणि सूर्यकांत पाटील फलंदाजी करतायत आणि या संघाला जर सामना जिंकायचा असेल तर सूर्यकांत पाटील यांचं विकेटवर उभं राहणं गरजेचं असेल.
राम यांचा आखूड टप्प्याचा चेंडू भिरकवण्याचा प्रयत्न फसलेला आहे. एलिव्हेशन जास्त, डिस्टन्स कमी आणि एक मोठा मासा आता या ठिकाणी गळाला लागलेला आहे. राम आले आणि राम यांनी पहिल्या चेंडूवर गडी बाद केलेला आहे. सूर्यकांत पाटील सारखा भरोशाचा फलंदाज तंबूत परतलेला आहे. तिसरा फलंदाज बाद झालेला आहे. हॉटेल साई प्रसाद अभ्यासंघाचा 23 धावा, 3 गडी बाद. शिंदखेडा येथील महसूल विभागातील तहसीलदार असलेले सन्माननीय संभाजी शिवाजी पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तर मी मराठा प्रीमियर लीग परिवारातर्फे आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो सर. सिनियर कॉलेज छत्रपती संभाजीनगरचे प्राध्यापक रवींद्र पाटील हे सुद्धा आपल्यासोबत उपस्थित आहेत. साहेब आपलं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत. ज्ञानयोग फाउंडेशन खेळाडू भोजन कक्षाचे प्रायोजक आणि आबासाहेब भीमराव भाऊराव पाटील बहुउद्देशीय संस्था भारडू बॉलिंग एंडचे प्रायोजक श्री ललित पाटील, बळीराजा सीड्स प्लेयर डगआउट आणि श्री पी बी पाटील रावसाहेब प्लेयर डगआउटचे संचालक स्पॉन्सर्स. आडव्या बॅटने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न भावेश सोनवणे यांचा. 3 षटकांची समाप्ती, 26 धावा, 3 गडी बाद, 42 चेंडू आणि 73 ची आवश्यकता. 10.43 या सरासरीने 42 चेंडू आणि 73 ची आवश्यकता. राम पाटील यांनी या षटकात किफायती गोलंदाजीचा मारा केलेला आहे. 3 धावा देत एक महत्वपूर्ण गडी बाद केलेला आहे. भावेश सोनवणे 4 चेंडू 1 धाव, तर जयेश सोनवणे 5 चेंडू 2 धावा. आता दबाव असेल हॉटेल साई प्रसादमच्या फलंदाजांवर. सचिन गोलंदाजीला आलेले, ज्यांनी एक अतिशय उत्कृष्ट फिल्डिंगचं प्रदर्शन केलेलं होतं, परंतु या ठिकाणी सचिन पाटील यांचं स्वागत केलेलं आहे. जयेश सोनवणे यांनी स्वॅगने शॉर्ट ऑफ लेन चेंडू आणि या चेंडूला टोलवलेले डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमा रेषा पार. बिग षटकार आणि या षटकाराचे प्रायोजक एकविरा प्लायवूड.
प्रवीण गोलंदाजीला आलेले आहेत आणि शॉर्ट ऑफ लेन चेंडू षटकार आलेला आहे. षटकाराचे प्रायोजक एकविरा प्लायवूड जळगाव नारायणराव पाटील. 39 धावा 3 गडी बाद. दरम्यान भैया मिस्त्री अर्थात एक उत्कृष्ट बांधकाम व्यावसायिक भैया मिस्त्री शशिकांत पाटील सर, आपलं मनपूर्वक स्वागत. या आयोजन समितीचे महत्वपूर्ण सदस्य. यावेळेस मात्र खेळाडूला शोधलेलं आहे. प्रवीण पाटील यांनी पलटवार केलेला आहे. चौथा फलंदाज आता तंबूत परततोय हॉटेल साई प्रसादम संघाचा. 39 लॉस ऑफ 4. भाऊजी ना मग 40 धावा. चौथं षटक सुरू आहे. ऑन साइडला मिडॉनचा क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय, परंतु या ठिकाणी एक संधी होती आणि ती संधी गमावलेली आहे. तर बघा, क्रिकेटमध्ये आपल्याला अशा संधी भरपूर मिळतील, पण त्या संधीचं सोनं आपल्याला करावं लागेल, तरच हा सामना आपण जिंकू शकतो. चांगला फटका. ओ, आणि या ठिकाणी कव्हर क्षेत्रातला जो क्षेत्ररक्षक होता स्वीपर कव्हर सटकलेला आहे. आम्ही आशा करतो की त्याला काही इजा झालेली नसावी. 43 धावा 4 गडी बाद. चार षटकांची समाप्ती. 43 धावा 4 गडी बाद. 36 चेंडू आणि 56 ची आवश्यकता. चला तर या ठिकाणी फलंदाज बाद झालेले आहेत. हॉटेल साई प्रसादम या संघाला 5वा झटका लागलेला आहे. राम पाटील यांनी दुसरा फलंदाज बाद केलेला आहे. किफायती मारा केलेला आहे राम यांनी. प्रीतम नवीन फलंदाज. यावेळेस या चेंडूला दिशा दाखवलेली आहे. मनोज धावतायत, परंतु ही शर्यत चेंडू जिंकेल
की क्षेत्ररक्षक चेंडू जिंकेल निश्चितच. 47 धावा. या चौकाराचे प्रायोजक श्री शांताराम दादा पाटील, पवार कन्स्ट्रक्शन कंपनी. पवार कन्स्ट्रक्शन कंपनी, रवींद्र दंगल पाटील काझीपुरा यांच्याद्वारे आयोजित मराठा प्रीमियर लीग पर्व तिसरे. बळीराजा सीड्स आणि श्री पी बी पाटील रावसाहेब प्लेयर डगआउटचे प्रायोजक. ज्ञानयोग फाउंडेशन हे आहेत खेळाडू भोजन कक्षाचे प्रायोजक. शॉट ऑफ लेन चेंडू बॅकफुटवर जाऊन पूल केलेला आहे. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक चेंडू अडवेल. दरम्यान एक धाव घेतोय फलंदाज. वाईडचा इशारा आलेला आहे. 49 धावा. एक धाव अर्धशतकापासून दूर हॉटेल साई प्रसादम. एकूण 50 धावा. 5व्या षटकातला शेवटचा चेंडू आणि ड्रिंक्स ट्रॉलीचे प्रायोजक विवेकानंद कापडनीस, शिक्षण महर्षी आबासाहेब वता पाटील फाउंडेशन. चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा. या एका धावेने धावसंख्या 50 धावा. 5 षटकांची समाप्ती. 50 धावा, 5 गडी बाद. 10 षटकांचा हा सामना. अर्धा खेळ समाप्त झालेला आहे. पुढच्या 30 चेंडूंमध्ये 49 धावांची आवश्यकता हॉटेल साई प्रसादम या संघाला जिंकण्यासाठी. तर या स्पर्धेतील चेंडूचे प्रायोजक, बॉल स्पॉन्सर्स आबासाहेब सुनील पाटील वाळकी, अंपायर स्लीव स्पॉन्सर्स ॲडव्होकेट श्री रुपेश पाटील, ग्रीन ग्लो.
या गुड्ड्याचा करिअर संभवतो तू डायरेक्ट. वशिला ते नाही सांगणार. पिकल बॉल हा घरून पैसे खर्च करून खेळला पाहिजे. याची पोरगी मंगळागौरी खेळते. मजा येते चाला. तिची बायको रे. माझी मुलगी गेम खेळते ना त्याच्यामध्ये तुझ्या काका राहताना डायरेक्ट झोपून जातात. चला तर ड्रिंक्स अवकाशानंतरचा पहिला चेंडू निर्धाव. प्रवीण पाटील गोलंदाजीला आलेले आहेत. शरद सनेर आणि प्रीतम चंद्रकांत पाटील सोनवणे माफ करा. शॉट ऑफ लाईन चेंडू बॅकफुटवर जाऊन पूल केलेला आहे. राम यांचं चांगलं क्षेत्ररक्षण. प्रवीण पाटील पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्क वर जाताना. प्रीतम ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू वाईडचा इशारा. 52 धावा. 52. पप्पानी आणलाय. नो बॉलचा इशारा आलेला आहे आणि फलंदाज असतील सुरक्षित. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. पंचांचा पंखा फिरतोय. तो इशारा असेल फ्री हिटचा. उघडा डोळे आणि बघा नीट, कारण पुढचा चेंडू असेल फ्री हिट. ओ यावेळेस काय करतायत यष्टी रक्षक ते समजायला मार्ग नाहीये. बोनस धावा, अशा एकेरी दुहेरीत बोनस धावा जर दिल्या तर निश्चितच आपला संघ संकटात सापडू शकतो. यावेळेस फ्री हिटचा फायदा उचलू शकलेला नाहीये. मोतीलाल शिवाजी पाटील हिट विकेट बाद झालेले फलंदाज. हॉटेल साई प्रसादम
यांचा 6वा फलंदाज तंबूत परततोय. चला तर आपण बघू शकतो कशा पद्धतीने फलंदाज स्वतः हिट विकेट झालेले आहेत. इंटरनॅशनल सुद्धा आउट होता रसल बिसल एवढे घुसता. यावेळेस खराब कॉलिंग, नो बॉलचा इशारा, 2 धावा मिळतील आणि पुढचा चेंडू असेल फ्री हिट. यावेळेस मात्र प्रीतम यांच्या बॅटमधून आलेला आहे षटकार, ज्याला प्रायोजित केलेलं आहे नारायणराव पाटील, संचालक एकविरा प्लायवूड. 20 चेंडू 33 ची आवश्यकता आणि असे जर फलंदाज फटकेबाजी करत राहिले तर मात्र निश्चितच यशाची द्वार नक्कीच खुली होऊ शकतात साई प्रसादम हॉटेलसाठी. अडुसष्ट धावा, 6 गडी बाद. तर या ठिकाणी बॅटची कड होती, अन्यथा हा वाईड राहिला असता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, वाईडचा इशारा आलेला आहे. 69 धावा झालेल्या आहेत. सात षटकांची समाप्ती, 73 धावा, 6 गडी बाद आणि आता 18 चेंडू 26 ची आवश्यकता. मनोज जाधव यांनी आपल्या पहिल्या षटकात 4 धावा दिलेल्या होत्या. ऑफस्टंपच्या बाहेर शॉर्ट ऑफ लाईन चेंडू कट करण्याचा प्रयत्न, डॉट बॉलने मनोज जाधव आपल्या गोलंदाजीची सुरुवात करतायत. 17 चेंडू 26 ची आवश्यकता. मनोज यांचा हा चेंडू. यावेळेस मोठा प्रहार, चेंडू जातोय सीमा पार, मिळतोय बिग बिग
षटकार. आणि या षटकाराचे प्रायोजक एकविरा प्लायवूड, नारायणराव पाटील. हॉटेल साई प्रसादमचा संघ कमबॅक करताना दिसतोय. मनोज यांच्या गोलंदाजीवर मोठा प्रहार या ठिकाणी केलेला आहे. हा फ्लिक, हा पुल असं आपण या फटक्याचं वर्णन करू शकतो. ओ गतीत परिवर्तन आणि या ठिकाणी फलंदाज कुठला फटका खेळत होते तेच मात्र समजायला मार्ग नव्हता. मनोज पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक किफायती केलेलं होतं. पुन्हा एकदा फटका, चेंडू हवेत आणि सीमा रेषा पार. पुन्हा एकदा बिग बिग षटकार. चौदा चेंडू आणि 14ची आवश्यकता. हॉटेल साई प्रसादमचा संघ आपल्या आश्वासक विजयाकडे वाटचाल करताना दिसतोय. मच्छिंद्र पाटील किंग मेकरची भूमिका. ओ यावेळेस चेंडू चांगला होता, तितकासा शॉट नव्हता. थोडंसं शॉट सिलेक्शनवर सुद्धा लक्ष द्यावं लागेल. आणि या ठिकाणी नो मॅन्स लँड. एक धाव घेतलेली आहे, दुसरी घेतायत का? आणि पंच तर निश्चित काहीच हालचाल करत नाहीये, याचा अर्थ फलंदाज सुरक्षित. 12 चेंडू 12ची आवश्यकता. हे महागडं षटक ठरलेलं आहे. 8 षटकांची समाप्ती, 87 धावा, 6 गडी बाद, 18 धावा आपल्या 2 षटकात दिलेल्या आहे. एकही गडी मनोज जाधव बाद करू शकलेले नाहीये. असं म्हणूया की आजचा दिवस त्यांच्यासाठी तितकासा चांगला नव्हता, परंतु निश्चितच हे सर्व विसरून ते नवीन सामन्यात चांगली सुरुवात देतील आपल्या संघाला. परंतु सकाळच्या सत्रात म्हणजे पहिल्या सत्रात पहिल्या डावात जर त्यांनी घाई केली नसती तर चांगली फलंदाजी करतात ते. थोडासा अति आत्मविश्वास झळकलेला होता. 12 चेंडू 12 धावा. ज्ञानेश्वर पाटील अर्थात माऊली, गौरव डिजिटल फोटोग्राफीचे संचालक, अतिशय उत्कृष्ट कॅमेरा वर्क करताना या स्पर्धेचे अधिकृत फोटोग्राफर म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि आपली भूमिका मात्र ते चोख बजावतात. तर वळूया आपल्या लाईव्ह टीमकडे. लाईव्ह व्हिजन, क्वालिटी विथ क्लिअरिटी, यूट्यूब लाईव्ह आपण बघू शकतो लाईव्ह व्हिजन या यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून. तर आपल्याला यूट्यूबवर जायचंय, लाईव्ह व्हिजन या चॅनलला लाईक करायचंय, सबस्क्राईब करायचंय. आणि फाईन लेगला चौकार असेल. नो बॉलचा इशारा आणि माझ्या मते हा सामना या षटकात समाप्त होतो की काय असं दिसतंय. चला तर लाईव्ह विजन या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनचं बटन दाबा, कारण की जळगाव जिल्ह्याचा येणारा सीझन, येणारा क्रिकेटचा भविष्यकाळ आपल्याला या चॅनलवर बघायला मिळणार आहेत. भरभरून सीझन आहे मराठा प्रीमियर लीग जळगाव. चला गोलंदाजीची शैली या ठिकाणी तपासली जाते. बारा बॉल 7ची गरज. संदीप इंग्लिश एकेडमी श्री संदीप पाटील सर, टॉस का बॉस से आपले प्रायोजक रवींद्र मुख्य प्रायोजक माननीय श्री रवींद्र दंगल पवार काजीपुरा. टॉस का बॉस संदीप पाटील. ड्रिंक्स ट्रॉली विवेकानंद कापडनीस, शिक्षण महर्षी अण्णासो आबासो
वता पाटील फाउंडेशन, स्लीव स्पॉन्सर्स गुरुकृपा सेल्स, निलेश पाटील, चैतन्य फूड्स, ॲडव्होकेट कुलदीप पाटील, सनी दादा. चला नो बॉल असेल. आणि या ठिकाणी यष्टीरक्षक थोडक्यात बसवलेले दिसत आहेत. चला लक्ष असू द्या, कुठलीही दुर्घटना घडणार नाही याबद्दल सर्वांनी काळजी घ्यायची आहे. आणि हा सामना संपलेला आहे. हॉटेल साई प्रसादम या संघाने हा सामना जिंकलेला आहे. प्रीतम चंद्रकांत सोनवणे 11 चेंडूत 31 झंझावती धावा त्यांनी काढलेल्या आहे. आपली संघाला विजय मिळवून दिलेला आहे. 4 गडी राखून हॉटेल साई प्रसादम या संघाने हा सामना आपल्या खिशात घातलेला आहे. आणि या सामन्याचा सामनावीर ठरलेला आहे सूर्यकांत पाटील.